श्रीमान योगी. राजांची दौड सुरू झाली. राजांनी मारलेला वाघ बघायला वाड्यात पुणे लोटले होते. चौकात वाघ पडला होता. सईबाई जिजाबाईंच्या सह वाघ बघून गेल्या होत्या. राजे आपल्या महालात गेले होते. संध्याकाळ होत आली होती. दादोजी पंत मासाहेबांच्या महालात आले. एवढा मोठा वाघ एकट्या शिवबाने मारला म्हणे. हो, भारीच धाडशी पोर, जिजाबाई कौतुकाने म्हणाले. तेच सांगण्यासाठी आलो होतो मी. वेळीच राजांना आवरणं आवश्यक आहे. आम्हाला वाटलं होतं की तुम्हीही राजांचं कौतुक कराल. कौतुक जरूर वाटतं मासाहेब, म्हणून जबाबदारी कशी विसरता येईल. मासाहेब, राजांच्या शिकारीचा छडा लावलाय मी. राजे रोहिडेश्वरी देवदर्शनाला जातो म्हणून सांगून गेले होते. त्यामुळे मी परवानगी दिली. बरोबर शिकार हवालदार नसता आम्ही शिकारीला परवानगी दिली नसती. गैरसमज होतोय पंत. आम्ही सुद्धा चौकशी केली. मारलेल्या गायीमुळे गाव कष्टी झालं होतं. ते पाहून राजांचं मन कळवळलं. वाघाची शिकार करून प्रजेला संकटमुक्त केलं, याचा आमच्याप्रमाणेच तुम्हालाही अभिमान वाटायला हवा. का वाटणार नाही? राजांच्या शिकारीच्या धाडसाचा जरूर मला अभिमान आहे. काय म्हणायचं आहे तुम्हाला? समजून जिजाबाईंनी विचारले. मला एवढंच म्हणायचं आहे मासाहेब, राजे असे धाडस वापरायला अजून मुखत्यार नाहीत. कारण विचारता मासाहेब. राजांनी वाघावर गोळी चालवली. वाघ जखमी झाला. भाला घेऊन ते पुढे सरसावले. मासाहेब, जरा डोळ्यांपुढे प्रसंग आणा. वाघ कच्चा जखमी असता त्याने झेप घेतली असती. राजांच्या छातीवर आपले पंजे रोवून. पंत, मासाहेब ओरडल्या. घामाने चेहरा भरून गेला होता. नाईलाजाने बोलावं लागतं मासाहेब. कोवळं वय, वेड धाडस. शिकारीची वार्ता ऐकता सारं शरीर गलितगात्र झालं. उठायचं बळ पायात राहिलं नाही मासाहेब. जीवनात आलेला आनंद दुःख माणूस सहन करतोच. तुम्हीही सहन केला असता, पण आमची काय वाट. एका राजांच्या जीवावर मासाहेब आज हजारो घास खातायत. लाखोंचा पोशिंदा असा वारेमोल सोडून कसा चालेल? दादोजींना बोलवे ना. त्यांनी डोळे टिपले. ते म्हणाले, मासाहेब, मी तुम्हीच राजांना सांगू शकाल. वेळीच जरा फसली नाही तर पुढे काय उपयोग होत नाही, यावर निर्णय आपला. पंत थकल्या पावली निघून गेले. मासाहेबांच्या समोर पंत एवढे कधी बोलले नव्हते. दादोजींनी सांगितले त्यात काही खोटे नव्हते. मासाहेबांचा राग उफाळला. त्या संतापाने त्या राजांच्या महाली गेले. मासाहेबांना आत आलेल्या पाहता शिवाजीराजे उभे राहिले. मासाहेबांनी एकदम विचारले, राजे, कुणाला विचारून शिकारीला गेलात? मासाहेब, आम्ही त्या भाकड कथा बाहेरच ऐकल्यात मी. त्या नका सांगू. वाद चुकला असता तर? मासाहेब, आबासाहेबांनी आम्हाला विश्वासाने बंदूक दिली. आमचं निशाण चुकत नाही हे तुम्हीही जाणता. आम्हाला माहित आहे ते पंत सांगणार आणि तुम्ही. शिवबा, मासाहेबांचा आवाज करडा बनला. कुणाबद्दल हे बोलता? क्षमा मागा. राजाने आवंडा गिळला. ते म्हणाले, पण आमचं. क्षमा मागितल्याशिवाय एक शब्दही बोलू नका. राजांच्या डोळ्यात पाणी तरळले. ते कसेबसे म्हणाले, आम्ही चुकलो, क्षमा करा. दादोजींची जाऊन क्षमा मागा. त्यांना हे वचन द्या. जशी आज्ञा. संतापाने फुललेले डोळ्यात पाणी घेऊन उभे असलेले ते शिवाजीराजांचे रूप पाहून मासाहेबांचे मन कळवळले. त्यांनी राजांना मिठीत घेतले. पण मिठीतून बाहेर पडून राजे जाऊ लागले. कुठे निघाला? मागे न पाहता राजे म्हणाले, पंतांच्या घरी. पंत आपल्या खोलीत बसले होते. राजांना पाहताच ते म्हणाले, राजे. शिवाजीराजे काही न बोलता वाकले. त्यांनी पंतांचे पाय शिवले. पंत आशीर्वाद पुटपुटत म्हणाले, हे काय? आम्ही पुन्हा असं वागणार नाही. क्षमा करा. क्षमा केव्हाच केली राजे. चूक कुणाच्या हातून होत नाही. एकदा केलेली चूक ध्यानी आली आणि ती परत केली नाही की माणसाला सुधारायला फारसा वेळ लागत नाही. पंतांचे बोलणे संपताच राजे वळले आणि आपल्या महालात गेले. महाल मोकळा होता. थोपवलेले अश्रू ओघळत होते. रात्री दिवे लागले तरी राजे महालीच पडून होते. पावलांचा आवाज येताच त्यांनी डोळे उघडले. सईबाई उभ्या होत्या. काय पाहिजे? जेवायला बोलवलं. कुणी? मासाहेबांनी. आम्हाला जेवायचं नाही म्हणून सांग. असं काय? सांगितलं ना, मग जा. गाल फुगून सईबाई म्हणाल्या, मग आम्हीही जेवणार नाही. नका जेवू. तुम्ही जेवला नाही म्हणून जग उपाशी मरायचं नाही. जा. सईबाई धावत महालाबाहेर गेल्या. रात्र झाली, वाढली, पण राजांना परत बोलवायला कोणीच आलं नाही. सकाळी राजांचे स्नान झाले, देवदर्शन झाले, महालीच दूध पिणे झाले. हे सारं महासाहेबांना अचूकच झाले. पलंगावर वाघाचे छावे झोपले होते. सईबाई त्यांच्याकडे पाहत होती. बाहेर पावले वाजली म्हणून राजाने पाहिले. दारातून मासाहेब आत येत होत्या. मासाहेबांना पाहताच राजे पाठ फिरून उभे राहिले. सईबाई बच्चे न दिसतील अशी खबरदारी घेऊन पलंगा शेजारी उभ्या राहिल्या. राजांच्या कानावर शब्द आले, राजे.
आईला पाहून केव्हापासून पाठ फिरवू लागलात? आम्हाला पाहून एवढे कष्ट होत असतील तर आम्ही जातो. आपल्याला आजही भूक नसेल तर तसं कळवा. आमचे जेवण आजही बंद ठेवू. तेच विचारायला आम्ही आलो होतो. मासाहेब जेवला नाहीत. त्यांना उपवास घडला. राजांना असह्य झाले. ते वळले. आईला पाहताच त्यांचे डोळे भरून आले. एकदम ते मासाहेबांच्या मिठीत धावले. मासाहेब म्हणाले, राजे पुसा ते डोळे. राजांनी डोळे ओले करायचे नसतात. बायको समोर तर मुळीच नाही. काल तुम्ही शिकार केलेली सांगितली, पण वाघाचे छावे आणलेले सांगितले नाही. ते आम्हाला पाहायचे आहे. कुठे आहे? राजांची नजर पलंगाकडे गेली. सईबाई गोंधळून उभ्या होत्या. पिलांना त्यांनी आडोसा धरला होता. त्या बाजूला झाल्या. बाळासाहेब पुढे झाल्या. गादीवर ते एकमेकांना बिलगून झोपले होते. छान आहेत, सईबाईंच्याकडे वळून म्हणाल्या. त्यांची जोखीम सुनबाईंच्यावर दिसते. तू या खेळात सामील झालीस का? दूध पितात? कोथडीने पाजावं लागतं मासाहेब. सकाळीच दूध पाजलं. छान केलंस, पण तू काही खाल्लंस का? रागाने राजांच्याकडे पाहत सईबाई म्हणाल्या, एक दिवस जेवलं नाही म्हणून जग उपाशी मरत नाही. रागाने सईबाई निघून गेल्या. शिवाजी राजांच्या ओठावर हसू उमटले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.